नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित हा विषय बघू आणि त्यावरील काही महत्त्वाचे टॉपिकसुद्धा. तर चला मित्रांनो, आजचे टॉपिक आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन. बघा, वाचा आणि समजून घ्या. पहिलं पॉईंट आहे 10 अंकी संख्यांचे वाचन व लेखन. बघा, 10 अंकी संख्येचे वाचन आणि लेखन कशा पद्धतीनं करतात हे आपण या पाठामध्ये आज समजून घेऊ. तर पहिला पॉईंट आहे 10 अंकी संख्यांचे वाचन व लेखन. 4, 7, 5, 3, 1, 5, 2, 6, 8, 9 ही 10 अंकी संख्या आहे आणि त्याला आता कशा पद्धतीनं वाचायचं ते आता आपण बघूया. तर बघा, त्याला कसं वाचताय. 4 अब्ज 75 कोटी 31 लक्ष 52,689 अशी वाचतात. म्हणजे 10 अंकी संख्येचे वाचन करताना 10 अंकी संख्येचे वाचन करताना दशकोटी, कोटी, दशलक्ष व लक्ष, 10,000 व हजार या स्थानावरील अंक एकत्र वाचतात. आता बघा, पॉईंट नंबर बघू 2. संख्या वाचन सुलभ व अचूक व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून अंकांचे गट पाडतात. हे बघा, आधी आपण जे लिहिलं होतं 47, 53, 15, 26, 89 यामध्ये गट कसे पाडले जाते. पहिले जेव्हा उजवीकडून ही उजवी बाजू असते आणि ही डावी बाजू असते. आपण उजवीकडून डावीकडे 3 अंक सोडून नंतर 2-2चे गट पाडायचे. ठीक आहे, पहिले 3चा गट पाडायचा असतो आणि त्यानंतर 2-2चे गट पाडायचे. तर बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज. बघा, याला कसं वाचतात. 4 अब्ज 75 कोटी 31 लक्ष 52,689 अशी याला वाचतात. त्याच पद्धतीने जर आपण 5, 27, 43, 89, 135 जर अशी संख्या आहे तर त्याला कशी वाचायची. 5 अब्ज 27 कोटी 43 लक्ष 89,135 आणि याला 27 कोटी 35 लक्ष 24,261 असे वाचतात. बघा, पॉईंट नंबर 3 बघूया. स्वल्पविराम देताना प्रथम उजवीकडून डावीकडे पहिले 3 अंक म्हणजे शतक स्थानापर्यंतचे अंक सोडून स्वल्पविराम देतात आणि त्यानंतर 2-2च्या गटानंतर स्वल्पविराम देतात. हे आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण उजवीकडून डावीकडे जातो तेव्हा 3 अंक सोडून म्हणजे शतक स्थान, एकक, दशक, शतक म्हणजे शतक स्थानापर्यंत सोडून नंतर 2-2चे गट पाडले जातात. बघा, आता बघूया 10 एकक म्हणजे 1 दशक, 10,000 बरोबर 1 दशहजार, 10 दशलक्ष बरोबर 1 कोटी, 10 दशक बरोबर 1 शतक, 10 दशहजार बरोबर 1 लक्ष वर लाख, 10 कोटी बरोबर 1 दशकोटी, 10 शतक बरोबर 1,000, 10 लक्ष बरोबर 1 दशलक्ष, 10 दशकोटी बरोबर 1 अब्ज. बघा, आता याला कशा पद्धतीनं लिहितात ते आपण ते नमुना क्वेश्चनच्या पद्धतीनं बघून घेऊ. बघा, स्वाध्याय 10 अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन कशा पद्धतीने करतात ते आपण आता प्रश्न सोडून बघूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 1. 89 लक्ष 21,350 ही संख्या अंकात कशी लिहितात. बघा, त्यांनी विचारलं आहे 89 लक्ष 21,350 अशा पद्धतीनं लिहितात. बघा, 89 लक्ष 21,350 असं लिहिलं जाते. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. चला, प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलं आहे. 13,57,810 म्हणजे 13,57,810
ही संख्या अक्षरात कशी लिहावी? बघा, 13 नाही. 1,357,810 नाही. 13,05,578 हे पण चुकलं. 13,57,810 13,57,810 ही बरोबर आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. चला तर आता बघूया आपलं प्रश्न क्रमांक 3. एका संख्येत 4 दल म्हणजे दशलक्ष आणि 0 लक्ष, 0 10,000, 1,000, 5 शतक, 3 दशक व 7 एकक आहेत. तर ही संख्या कोणती? बघा, 4 दशलक्ष, 0 लक्ष, 10,000 0 आणि 1,000 आणि 5 शतक, 3 दशक व 7 एकक आहे. तर आपलं उत्तर आहे म्हणजे 40,01,537. ठीक आहे, तर आपलं ऑप्शन आहे 1. चला आता आपण बघूया पुढचं क्वेश्चन. बघा, स्वाध्याय बघूया 2.1. 6,00,606 ही संख्या अक्षरात कशी लिहितात? बघा, आपण बघू जेव्हा आपण त्यांचं स्थान बघून घेऊ. आधी आपण 3 अंक सोडून, शतकचं स्थान सोडून, 2 सोडून 1 आहे म्हणजे 6,06,606. तर 6,06,606 आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिसते. तर चला आपलं उत्तर आहे 6,06,606. प्रश्न क्रमांक 2. एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे, दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे, उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहितात? तर बघा, एकक स्थानी त्यांनी 5 सांगितलंय आणि दशलक्ष स्थानी 7 सांगितलंय म्हणजे आपला 3 सोडून दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे. तर उर्वरित सर्व स्थानावर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहितात? म्हणजे याला म्हणतात 70,05,000. 70,05,000 म्हणजे 70 लक्ष म्हणजे 70,05,000. तर आपलं उत्तर आहे 2. 70,05,000. चला तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय म्हटलं आहे? 8,80,080 ही संख्या अंकात कशी लिहितात? त्यांनी विचारलं 8,80,080. तर आपलं उत्तर आहे आपलं उत्तर आहे 4. चला प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय सांगितलं आहे? 7,07,707 ही संख्या अंकात कशी लिहितात? त्यांनी म्हटलं आहे 7,07,707. तर आपलं उत्तर आहे 3. चला तर प्रश्न क्रमांक आता 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारलं आहे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? आपल्याला चुकीचे वाचन बघायचे. बघा, 2,13,508. ठीक आहे, पहिलं बरोबर आहे. 6,30,412 ते सुद्धा बरोबर आहे. बघा, 9,89,050. तर यांनी इथे 5 लिहिलं आहे, तर इथं 50 पाहिजे असतं. ठीक आहे, तर हे वाला चुकीचं आहे. तिसरं तर बघा, 3,03,303 हे सुद्धा बरोबर. तर आपलं ऑप्शन आहे 3. ठीक आहे, आता बघा प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलं आहे? 15,15,15 ही संख्या अंकात लिहा. 15 कोटी म्हटलं आहे त्यांनी.
15,15,15 म्हणजे लक्ष रिकामं असेल आणि हजारसुद्धा 1515 म्हणजे 1515. तर आपलं उत्तर असेल 15,000,15 15. ठीक आहे, तर आपलं उत्तर असेल 4. चला, आपलं उत्तर असेल 4. चला, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 7. 7645213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहे? तर बघा, लक्ष स्थानावर 6 आणि हजार स्थानावर 5 आणि दशक स्थानावर 1. 6, 5, 1. ऑप्शन क्रमांक 1. तर चला, पुढचं क्वेश्चन बघूया. आपला ऑप्शन क्रमांक 1 असेल. आता आपण पुढचं क्वेश्चन बघूया. 8. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? बघा, तर आधी आपण हे समजून घेऊ की त्या अक्षरी संख्या जी दिलेली आहे 5,09,77,599 ही कशी लिहितात. बघा, 5,09,77,599 ही एक संख्या आहे. ठीक आहे, तर यांनी म्हटलं आहे या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या. तर आपलं उत्तर असेल 5,09,77,599 नाही तर 600 येणार. तर आपलं उत्तर असेल ए, म्हणजेच ऑप्शन 1. ऑप्शन ए हे बरोबर असेल. ठीक आहे, चला, तर आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूया. 8,80,808 ही संख्या अंकात कशी लिहितात? बघा, त्यांनी अब्ज विचारलं आहे. 8,80,000 अब्ज नंतर येते कोटी म्हणून त्याला पण 0. 80,808. तर आपलं उत्तर असेल 4. बघा, सॉरी, माझं चुकलं आहे. त्यांनी अब्ज विचारलं, जे 8,80,000 म्हणजे कोटीचे 2 0 कॅन्सल आणि लक्षाचे पण, मग काय येणार 80,000. ठीक आहे, 80,808. तर आपलं उत्तर असेल 4. ठीक आहे, चला, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय म्हटलं आहे? 32,00,0389 ही संख्या अक्षरात कशी लिहितात? म्हणजे बघा, ह्याला म्हटलं जाते 32,03,79. तर ऑप्शन क्रमांक 3. 32,03,000 सॉरी 80 कसं बघा, आपण काय म्हटलं तिथं 32,03,89. ठीक आहे, तर आपलं उत्तर असेल ए, 32,03,89. चला, आता आपण पुढचं क्वेश्चन बघूया. बघा, स्वाध्याय 2.2. ठीक आहे, स्वाध्याय 2.2 मध्ये प्रश्न क्रमांक 1 काय म्हटलं आहे? 9,9,0,999 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा, त्यांनी विचारलं आहे 3 नंतर एक गट पाडा आणि नंतर 2चा गट पाडायचा. म्हणजे त्यांनी दिले आहे 9, 90, 999. ह्याला अक्षरी कसं लिहायचं? तर 9,90,999. तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, 9,90,999. चला, तर आता आपण पुढचं क्वेश्चन बघूया. दुसरा प्रश्न आहे, सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? बघा, सगळ्यात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती? बघा, 7 अंकी विचारली आहे. तर मोठी जर विचारली तर 9 घ्यायचं. तर किती वेळा? 7 वेळा. 7 अंकी विचारली म्हणून 7 वेळा घ्यायचं. ठीक आहे, तर त्यांनी काय विचारलं
एकने लहान असणारी संख्या, ठीक आहे. आणि याच्यापेक्षा एकने लहान असणारी संख्या म्हणजे तर हेच असेल, ठीक आहे. बघा याला काय याला वाचताना कसं वाचायचं, तर 99,99,99,99,998. तर आपला ऑप्शन क्रमांक 3 ही बरोबर आहे, ठीक आहे. चला आता आपण बघूया पुढचं क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे 9,9 ही संख्या एकात लिहा. दशलक्ष त्यांनी म्हटलं 9 दशलक्ष म्हणजेच त्यांनी 90 लाख म्हटलं आहे 9, ठीक आहे. तर आपलं उत्तर असेल तर आपलं उत्तर असेल 2, ठीक आहे. चला तर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4. 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये एक शून्य कमी लिहिले, तर तिने दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. बघा 70,07,000 त्यांनी सांगितलं, 70,07,000 ही संख्या त्यांनी सांगितली आणि ईश्वरीने त्यामध्ये एक 0 कमी केला, ठीक आहे. तर तिने लिहिताना 7 रुपये लिहिलं, त्यामुळे त्यांनी विचारलं आहे की त्यामध्ये कमी किंवा जास्त कितीने आहे. तर आपलं उत्तर असेल 63,000ने कमी लिहिलं, म्हणून आपलं ऑप्शन असेल 4. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. ही संख्या 99,000,000 ही संख्या अक्षरात कशी लिहायची. बघा आपण 3चं कट बघितला आणि नंतर 2चं, हे हजारचं आहे आणि हे लक्ष, म्हणजेच आपलं उत्तर असेल 99 लाख. तर 99 लाख हे आपलं उत्तर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय म्हटलं आहे, सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. बघा सर्वात मोठी 10 अंकी संख्या विचारले. मोठी संख्या म्हणजे 10 वेळा 9, ठीक आहे. आता यांना वाचायचं कसं ते बघू. आधी आपण 3चं गट पाडू, उजवीकडून डावीकडे जाताना, नंतर 2-2चे गट पाडू. बघा हे झालं शतक, हे झालं 10,000 आणि हे झालं लक्ष आणि हे झालं कोटी. तर मला सांगा यांना वाचताना कसं वाचायचं. 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. तर बघा आपल्या याच्यात ऑप्शन क्रमांक आपलं हे 9 अंकी झाला आहे, त्यांनी 10 म्हटलं आहे, तर अब्ज येणार, ठीक आहे. तर 9 अब्ज, 99 कोटी, 99 लक्ष, 99,999. तर आपलं उत्तर असेल 2. आपलं उत्तर असेल 2. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 7. 33,70,278 ही संख्या अंकात कशी लिहा. बघा त्यांनी विचारलं आहे 33,70,000, ठीक आहे. म्हणजे लक्षाचं ब्लॉक 0 असेल 70,278. तर आपलं उत्तर असेल 3. ऑप्शन क्रमांक 3. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8. एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर 0 अंक आहे. त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. बघा एक 9 अंकी संख्या आहे आणि त्यामध्ये 7 हा दशकोटी स्थानावर आहे, ठीक आहे. तर याला वाचायचं कसं,
तर त्याला 70 कोटी. प्रश्न उत्तर 2. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 9. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती? त्यांनी विचारलं 75,09,000 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या. तर आपलं असेल उत्तर 75,09,536. तर आपलं उत्तर आहे 4. आपलं उत्तर आहे 4. चला आता आपण बघूया पुढचा प्रश्न आहे. एक महिला बचत गटाने 68,500 रुपयांचा ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? त्यांनी विचारलं नाही, कोणते नाही? तर बघा याला कशा पद्धतीने लोक वाचतात बघा. 68,500 बघा 68,500 हो, 68,500 हो बरोबर आहे. त्यांनी विचारलं 68,500 ते पण बरोबर आहे. बघा 685 शतक, 685 शतक हे बघा 85 नंतर 2 0 असं पण वाचतात. मला सांगा 685 दशक नंतर बघा 685 दशक म्हटलं एकच 0 यायला पाहिजे, म्हणजे हे चुकीचं आहे. तर आपला ऑप्शन क्रमांक 4 हे चुकलं. पण त्यांनी आपल्याला 4च विचारलं म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर असेल. थँक्यू सो मच मित्रांनो. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करून घ्यावे. थँक्यू सो मच.